ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। जगद्गुरु पंचाचार्य मन्मथ माऊली, ज्ञानोबा माऊली आणि गुरुस्वरूप असलेल्या माझ्या सगळ्या श्रोतृवर्गाला मी इथूनच नमस्कार करते। आज दातार सरांमुळे आणि ताईंच्यामुळे वीरशैव संप्रदायावर काही बोलण्याची संधी मला मिळालेली आहे। वस्तुतः भारतीय शैव दर्शनामधील आणि हिंदुत्वाच्या कक्षेतला अत्यंत प्राचीन आणि समन्वयशील पुरोगामी अशी तत्व प्रणाली जी आहे ती म्हणजे शक्तिविशिष्टाद्वैत सिद्धांत किंवा ज्याला शिवाद्वैत असं म्हटलं जातं। हे शिवाद्वैत कसं आहे तर द्वैताद्वैत मते शुद्धे विशेषाद्वैत संज्ञके वीरशैवैक सिद्धांते सर्व श्रुती समन्वयः। सर्व श्रुतींचा समन्वय ज्याच्यामध्ये आहे आणि कामिकादी 28 आगमांच्या उत्तर भागामध्ये जो शिव आणि जीव यांच्या एकरूपतेचा सिद्धांत सांगितलेला आहे तो सिद्धांत म्हणजे वीरशैव सिद्धांत। या वीरशैव सिद्धांतालाच आपण रूढ अर्थानं वीरशैव संप्रदाय असं म्हणतो किंवा बोली भाषेमध्ये हा संप्रदाय लिंगायत संप्रदाय म्हणून ओळखला जातो। खरं सांगायचं तर या संप्रदायाची व्याप्ती भारताभर तर आहेच आहे। पंचपीठ त्यांची आहे, जशी एरवी आपल्या हिंदूंमध्ये चार जे शंकराचार्य आहेत, 4 पीठ आहेत शंकराचार्यांची, तशी वीरशैवांमध्ये 5 पीठ आहेत, 5 दिशेला एका अर्थानं। आणि नेपाळ पर्यंत हा संप्रदाय पोहोचलेला आहे। नेपाळच्याही भादगावला यांचा मठ आहे। अतिशय पुढारलेली अशी ही विचारसरणी आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचं तर खरं तर आपल्याला एका तासामध्ये त्याची जेमतेम तोंडओळख करून घ्यावी लागेल। याचं कारण असं आहे की हा संप्रदाय ज्या ज्या भागामध्ये भारतातल्या गेल्या त्या त्या भागामध्ये तो एकरूप झालेला दिसतो। लिंगधारणा, भस्मधारणा याच्या पलीकडे त्यांनी आपलं वेगळं अस्तित्व राखलेलं नाही। महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असलेला हा व्यापारी असा समाज आहे आणि त्यामुळे एकतऱ्हेचं काय म्हणे एकरूप होऊन जाणं त्या त्या मातीशी, त्या त्या भाषेशी, हे त्याचं वेगळेपण आहे। आणि त्यामुळे कदाचित आहे की या संप्रदायाबद्दल आपल्या हिंदुत्ववादी असूनही या संप्रदायाबद्दल बहुसंख्य हिंदू मंडळींना फारशी माहिती नाहीये, ते सांप्रदायिक सोडले तर। आणि म्हणून माझा एका तासामध्ये प्रयत्न असा राहील की साधारणतः या संपूर्ण संप्रदायाचं स्थूल स्वरूप काय आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हिंदू तत्वज्ञानामध्ये आपल्या भगवान शिवांना अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि आपण असं मानतो की शिवांच्या श्वासातून आणि उच्छ्वासातून जी शास्त्र प्रगट झाली, ज्याला आपण निगम आणि आगम असं म्हणतो, या 28 आगमांमधला एक महत्वाचं जे सिद्धांत आहे तो आहे वीरशैव सिद्धांत। आता आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर जी दर्शनांची परंपरा आपल्याकडे आहे, म्हणजे मी कोण आहे, या जगामध्ये मी कशासाठी आलोय आणि या जगाचं स्वरूप कसं आहे, माझं आणि या जगाचं नातं काय आहे, आणि शेवटी माझं अंतिम उद्दिष्ट जो आहे या जगनिर्माता असा जो परमेश्वर असेल, ती जी शक्ती असेल त्या चैतन्य शक्तीमध्ये एकरूप होणं, हे बहुतेक भारतीयांनी आपलं उद्दिष्ट मानलेलं आहे। याला वीरशैव संप्रदाय देखील अपवाद नाहीत आणि याचा विचार करणारी म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया की व्यष्टी समष्टी सृष्टी आणि परमेष्टीचा विचार करणारी जी दर्शनशास्त्र आहेत त्यातलं एक महत्वाच्या दर्शनाशी वीरशैवांचं नातं आहे। किंबहुना त्या दर्शनाला वीरशैव संप्रदायिकांनी अधिक समृद्ध केलंय आणि ते म्हणजे शैव दर्शन। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुळामध्ये शैव दर्शन हे आजच्या लोकशाहीवादी तत्वाला जवळ जाणारं हे दर्शन आहे आणि त्याही दर्शनामध्ये अत्यंत पुढारलेला सिद्धांत म्हणजे हा वीरशैव सिद्धांत आहे। आपल्याला अलीकडे मात्र एक असं दिसतं की तो या संप्रदायाची ओळख करून घेण्यापूर्वी
एक गोष्ट मी नक्कीच तुम्हाला सांगते की अलीकडे मात्र काय झालंय की हिंदुत्वामधला हा अतिशय महत्वाचा संप्रदाय असून देखील एक मुठभर लोकांच्यामुळे अशी एक असं एक काही प्रमाणामध्ये वातावरण निर्माण केलं गेलंय की आम्ही हिंदू नाहीत असं वीरशैव म्हणतात. परंतु तुम्हाला असं लक्षात येईल की मुळामधला जो सनातन वैदिक धर्म आहे, ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो, त्यातल्या शैव दर्शनामधलं अत्यंत महत्वाचं समन्वयशील आणि समतावादी असं तत्वज्ञान असणारा हा वीरशैव संप्रदाय आहे. हे नक्की लक्षात घेऊन आपण वीरशैव म्हणजे नेमकं काय आहे, तर वीरशैवांमध्ये वीरशैव या शब्दापासूनच त्याचं वेगळेपण सुरू होतं की वीरवृत्तीनी शिवाची उपासना करणारा हा संप्रदाय. मात्र शिवाची उपासना म्हणत असताना एक असं आहे की या वीरशैव संप्रदायाने पार्थिव शिवलिंगांना विशेष महत्वाचं स्थान दिलेलं नाही. विशेष महत्वाचं अशासाठीच आहे की तुम्हाला नाही त्या पार्थिव शिवलिंगांपर्यंत जाता आलं तर तुम्ही काय करायची, शिवाची उपासना करायची. पण कसं करायचं, तर त्याला इष्टलिंग असं म्हटलं जातं. गुरुने दीक्षापूर्वक दिलेलं जे लिंग आहे, एक आपल्या अंगठा एवढं ते लिंग जेमतेम असतं, विशिष्ट तऱ्हेचं त्याच्यासाठी पाषाण घेतला जातो. आणि हे ज्या वेळेला गुरु, आता एका अर्थाने त्याच्या दीक्षेचे बरेच खूप प्रकार वगैरे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याला आपण असं म्हणूया की आपण शक्ती संक्रमित करून गुरूंनी ते जे इष्टलिंग दीक्षापूर्वक तुम्हाला दिलेलं असतं ते गळ्यामध्ये धारण करणं, आणि ते जर धारण केल्यानंतर जर ते शरीरापासून वियुक्त झालं, काही कारणाने बाजूला गेलो, तर आपल्याला शिवपुराणामध्ये असे अनेक उल्लेख मिळतात की त्याच क्षणी आपल्या देहाचा त्याग करणारी जी शिवभक्त ते वीरशैव. वीरवृत्तीनं जे शिवार्चना करतात ते वीरशैव, हा साधा सोपा अर्थ आहे. आणखी काय आहे की वीरशैव शब्दाचा अर्थ आहे की वी शब्दे न्योच्यते विद्या जीव शिव जीवैक्य बोधिका तस्या रमनते ये शैवा वीरशैवास्तु मतः. की जो जीव आणि शिव, आता इथे वीरशैवांनी काय केलं बघा, जीवासाठी त्यांनी अंग असा एक शब्द प्रयोग केला आणि शिवासाठी लिंग असा शब्द प्रयोग केला. त्यामुळे शिव आणि जीव एकत्र येणं म्हणजेच लिंग आणि अंग एकत्र येणं. ते एकत्र येण्यासाठी जे ज्ञान दिलं जातं त्या ज्ञानामध्ये, त्या विद्येमध्ये रमणारे आणि त्यामध्ये सुख मानणारे शैव ते वीरशैव आहेत. आणि जेव्हा जीव आणि शिव एकत्र येतो त्यावेळेला, किंवा अंग आणि लिंग एकत्र येतं, ज्याला आपण एरवी आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला मोक्ष म्हटलं जातं, ऐक्य म्हटलं जातं, तर हे त्याच्यासाठी एक शब्द प्रयोग करतात, लिंगांग सामरस्य. लिंग आणि अंग हे एकत्रित येणं, त्यांचं सामरस्य होणं, एकरूप होणं म्हणजे लिंगांग सामरस्य. त्यामुळे जर तुम्ही 28 आगमांचं जर थोडी माहिती असेल आपल्याला, तर 28 आगमांच्या उत्तर भागामध्ये आपल्याला वीरशैवांच्या आचारांचे आणि विचारांचे म्हणजे तत्वज्ञानाचे निर्देश आलेले दिसतात. हे एक लक्षात घ्या. आता वीरशैवांनी काय केलं बघा की कुठे कुठे वेगळेपण आहे. म्हणजे जसं आता म्हटलं की वीरशैव हा काय आहे की वीरवृत्तीचा आहे. हे वीरवृत्ती करत असताना वीरशैवांमध्ये 2 तत्व प्रवाह दिसतात किंवा 2 भाग दिसतात. एक जो भाग आहे तो म्हणजे पंचाचार्य परंपरा आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे विरक्त परंपरा. आता वीरशैव नसलेल्या आणि वीरशैव असलेल्या लोकांचं देखील खूप वेळेला आपल्याला असं दिसेल की मत भिन्नता त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते किंवा गोंधळ निर्माण केला जातो. असं सांगितलं जातं की पंचाचार्य परंपरा ही वैदिक आहे आणि विरक्त परंपरा ही अवैदिक आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्या की वीरशैव एकूण परंपरा, मग ती पंचाचार्य असेल विरक्त असेल, ही दोन्हीही वेद आणि उपनिषदांना मानणारी परंपरा. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वैदिक अवैदिक असे भाग मानणं हे चुकीचं आहे. आता
वीरशैवांनी वेदांना, उपनिषदांना आणि या सगळ्या तत्वज्ञानाला मानलं. फक्त फरक कुठे आहे? तर फरक असा आहे की वीरशैवांनी वेदांमधलं कर्मकांड नाकारले, यज्ञयाग नाकारले, पशुहत्या नाकारली, आणि त्यामुळे अत्यंत वैचारिक दृष्ट्या सुधारलेला असा हा संप्रदाय. नुसतं त्यांनी कर्मकांड नाकारलं नाही, तर त्यांनी काय केलं बघा, की जे भारतीय लोकांचं मुळातलं जे दुखणं आहे ते म्हणजे अर्थातच जातीभेद. वीरशैवांनी काय केलं, की ज्या वेळेला तुम्ही गळ्यामध्ये लिंग धारण करता त्यावेळेला तुमच्यामध्ये कुठलीही जात उरत नाही, असं त्यांच्या महत्वाच्या अशा सिद्धांत ग्रंथांनी सांगितलं, ज्याचं नाव आहे श्री सिद्धांत शिखामणी. आणि त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तुम्ही अग्नीचं तत्व असलेलं लिंग धारण करता त्यावेळेला स्त्री पुरुष किंवा तुम्ही अमुक एका जातीचे आहात हे सगळं मिथ्या ठरतं, हे सगळं खोटं ठरतं. आणि म्हणून मग काय आहे की जर शिवभक्ती समावेशक जाती परिकल्पना, शिवभक्तीमध्ये जेव्हा तुमचा समावेश होतो तेव्हा तुमच्यामध्ये जात ही उरतच नाही. इंधनेश्व अग्निदग्धेषु कोवा भेद हा प्रकीर्तते. एकदा अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर तो जसं ओलं सुक जे जे त्याच्यात टाकाल त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव न करता ते सगळं आत्मसात करतो. तसं गळ्यामध्ये लिंग धारण केल्यानंतर तुम्हाला कुठलीही जात उरत नाही. त्यामुळे बघा की मी जेव्हा हिंदूंमधला हा अत्यंत सुधारलेला असा संप्रदाय म्हणते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्यामध्ये ज्या अनेक प्रथा परंपरा अशा आहेत की एरवी आपण मुंज केली जाते, उपनयन संस्कार केला जातो, तोही ठराविक वर्गातल्या ठराविक वर्णातल्या लोकांवर केला जातो. वीरशैवांमध्ये मात्र तुम्हाला असं दिसेल की तुमची जात कोणतीही असो, तुम्ही तुमचं लिंग कोणतंही असो, तुम्ही कुठल्याही भागातले असो, तुमच्यावर समजावं म्हणून सांगते उपनयन संस्कार केला जातो. यालाच वीरशैव परिभाषेमध्ये इष्टलिंग दीक्षा असं म्हटलं जातं. आणि ही इष्टलिंग दीक्षा किंवा हा उपनयन संस्कार हा मुलांप्रमाणेच मुलींवरही केला जातो. त्याच्या जोडीलाच ज्यांना काही धर्मप्रचार करायचा आहे अशा लोकांसाठी आणि विशेषतः जंगम ज्ञाती, त्यांच्या वीरशैवांमधली जी जंगम ज्ञाती आहे त्या जंगमांनी धर्मप्रचाराचं कार्य केल्यामुळे त्यांच्यावर अय्याचार हा असा आणखी एक जास्तीचा संस्कार केला जातो, हे लक्षात घ्या. आता ज्या वेळेला हा लिंगाचा संस्कार केल्यानंतर काय होतं की गुरु हे काय करतात की तो जो बटू आहे, ती जी छोटी विद्यार्थिनी आहे किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यावेळेला ते काय करतात की दीक्षेच्या वेळेला आपले गुरु हे शिष्याच्या हातामध्ये लिंग देतात. डाव्या हातावर त्यांनी लिंग घ्यायचं असतं आणि त्याची पूजा करायची असते. गुरूंनी दिलेला तो मंत्र ग्रहण करायचा असतो, त्याला क्रिया दीक्षा असं म्हणतात. आणि या क्रिया दीक्षेमध्ये आयत्त होण्याचा एक संस्कार असतो. आयत्त होणं म्हणजे काय, तर लिंगाधीन होणं. गुरु असं सांगतो की आता तुझ्या ज्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, म्हणजे भुकेपासून ते झोपेपर्यंतच्या ज्या ज्या मानवी माणसाला क्रिया कराव्या लागतात त्या सगळ्या क्रिया आणि त्याच्या जोडीलाच तुझं सगळं आचरण हे आता काय झालेलं आहे, लिंगायत्तो भव झालेलं आहे. म्हणजेच लिंगाच्या पूर्णपणे अधीन झालेलं आहे. आणि म्हणून तू काय कर की त्याच्या लिंगाच्या अधीन होऊन राहा. आणि म्हणूनच वीरशैवांमध्ये तुम्हाला असं दिसेल की लिंगाच्या अधीन होऊन राहिल्यामुळे वीरशैवांमध्ये तुम्हाला कसल्याही तऱ्हेचं सूतक दिसत नाही. व्यक्ती शिवैक्य झाली, खूप या वीरशैव सांप्रदायिकांबद्दल गैरसमज आहेत, त्यामुळे मला असं वाटतं तत्वज्ञानापेक्षा सुद्धा या काही भागांकडे मी आपलं लक्ष वेधेल. कारण वीरशैव किंवा ज्याला तुम्ही लिंगायत म्हणता अशी व्यक्ती गेल्यानंतर तिच्यावर शिवैक्य संस्कार केले जातात, भूमी संस्कार केले जातात. आणि मग खूप लोकांना प्रश्न पडतो की अरे हे हिंदूच आहेत आणि यांच्याकडे दफन का केलं जातं. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की याला दफन म्हणत नाहीत, याला शिवसंस्कार किंवा भूमी संस्कार असं म्हटलं जातं. ती व्यक्ती जे गुरुनी तिच्या जवळ लिंग दिलेलं आहे
तर एकमेव असा हा संप्रदाय आहे बघा, की आपल्या गुरुंनी दिलेलं जे आपलं उपास्य दैवत आहे, जे इष्टलिंग आहे, ते बरोबर घेऊनच त्या व्यक्तीला शेवटचा निरोप दिला जातो. आणि म्हणून या व्यक्तींवर, वीरशैव किंवा लिंगायत व्यक्तींवर संस्कार, जेव्हा भूमिसंस्कार केला जातो, तेव्हा आपण ज्याला असं म्हणूया की योगक्रियेमध्ये, म्हणजे मांडी घालून त्याच्या डाव्या हातावर ते लिंग दिलं जातं, दुसरा उजवा हात त्याच्यावर झाकून ठेवला जातो, आणि बसलेल्या अवस्थेमध्ये जसं योग्यावर संस्कार केले जाते अंत्यसंस्कार, तसं बसलेल्या अवस्थेमध्ये त्याच्यावर ते संस्कार केले जातात. त्याची दोन कारण आहेत, की मृत्यूनंतर देखील गुरुनी दिलेल्या इष्टलिंगाचा आपल्याला वियोग होऊ नये, हा एक. आणि मुळामध्ये शिवतत्व किंवा लिंग हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, अग्नीचं प्रतीक आहे. त्यामुळे एकदा एखाद्या गोष्टीवर अग्निसंस्कार झाल्यानंतर आणि तो अग्नीशी एकरूप झाल्यानंतर पुन्हा संस्कार करता येत नाही. म्हणून हे जे शरीर आहे, की जे गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केल्यामुळे साक्षात शिवालय बनलेलं आहे. वीरशैवांमधले एक अतिशय मोठे प्रचारक, आपल्याला सगळ्यांना त्यांचं नाव माहितीये, महात्मा बसवेश्वर, अतिशय सुंदर अशी वचन आहे. आणि ते असं म्हणतात की देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय. माझं जे मस्तक आहे तो देवाचा, शिवालयाचा कलश आहे, आणि माझं जे इष्टलिंग आहे ते म्हणजे आतमध्ये असलेला, त्या शिवालयामध्ये असलेलं शिवतत्व आहे, ती शिवाची प्रतिमा आहे. आणि त्यामुळेच जर संपूर्ण मी चालती बोलती जर शिवालय घेऊन वावरत असेल, तर एक आपण असं मानतो की कुठलंही मंदिर उद्ध्वस्त करणं हे आपण पाप मानतो. आणि त्यामुळे हे जे शरीररूपी मंदिर आहे, ते मंदिर भूमीतून निर्माण झालेलं आहे. कारण वीरशैवांनी खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलाय बघा. त्यांच्याकडे जी पंचसूत्र आहेत, त्यातलं एक वृष्टीसूत्र आहे. वृष्टीसूत्र याचा अर्थ काय, की गुरूंकडून होणारी ज्ञान, वृष्टी म्हणजे पाऊस, पण गुरूंकडून होणारं जे ज्ञान आहे त्याची वृष्टी होणं. आणि काय आहे ती वृष्टी, काय सांगते, की प्रत्येक जीव या भूमीतल्या कणांपासून जन्मलेला आहे, भूमीशी त्याचं नातं आहे. आणि म्हणून एका अर्थाने या व्यक्तीवर भूमी संस्कार होणं म्हणजे पुन्हा जिथून आलोय तिथे आपण एकरूप होणं, हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणून लिंगाची जी व्याख्या केली जाते, की लिंगापासून उत्पन्न झालेलं जग हे महालिंगामध्ये एकरूप होतं. म्हणून वीरशैव हे कुठल्याही तऱ्हेचं सूतक पाळत नाहीत, कारण त्यांच्या लेखी मृत्यू ही महानवमी असते. त्यामुळे मरण म्हणजे त्याचं दुःख वगैरे करायचं नाही. म्हणून तुमच्यापैकी काहींनी बघितलं असेल की वीरशैवांचं ज्या वेळेला ते शव नेलं जातं, तेव्हा ते विमानासारखं, त्याला विमान असंच म्हणतात, ते फार सुशोभित केलं जातं. आणि शंख नाद्या वाद्यांच्या गजरामध्ये ते तिथे केलं जातं. गेल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीवर तो संस्कार झाल्यानंतर तिथे वरच्या बाजूला एक शिवाची पिंड तयार केली जाते, आणि नंदी आणि ती पिंड त्या व्यक्तीच्या ह्याच्यावर स्थापन केली जाते. स्मशानातून बाहेर आपण आलो की गाय असते, पाणी असतं, स्वच्छ हातपाय धुवायचे, आणि जंगम भस्म लावल्यानंतर त्याच क्षणी तिथे तुमचं सूतक संपतं. तिसऱ्या दिवशी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन नंदीला काही अभिषेक केला जातो, शिवाला अभिषेक केला जातो, आणि अतिशय साध्या पद्धतीने आणि दुःखाचं सुद्धा शोक न करता पुन्हा आपल्या कर्तव्याला सामोरं जायला शिकवणारा हा कर्मवादी असा संप्रदाय आहे. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा की हा व्यापक अर्थ लिंगायत होणे याचा आहे. आणि म्हणून वीरशैवांचे जे पंचाचार्यांपैकी एक महत्वाचे पंचाचार्य आहेत, श्री डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य वाराणसी पीठाचे, त्यांनी असं सांगितलेलं होतं की हे लक्षात ठेवा की वीरशैव आणि लिंगायत हा दोन शब्द वेगळे नाहीत. कारण त्याच्यावरून देखील आपल्याला माहिती आहे मनभेद निर्माण करण्यासाठी अनेक प्रकार केले जातात, त्यातला हा प्रकार आहे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात की वीरशैवांच्या अनन्य निष्ठेचं जर प्रतीक कोणतं असेल तर तो लिंगायत हा शब्द आहे. तो पर्यायवाचक आहे परस्परांचा, विरुद्ध अर्थी नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर महाभारत कालामध्ये देखील आपल्याला वीरशैव संप्रदायाचे उल्लेख आढळतात, आणि त्याला लिंगी ब्राह्मण
जन्मांना तिथला जो पुजारी असतो त्याला लिंगी ब्राह्मण असं म्हटलं जातं, आणि लिंगांगधारी, लिंगी हा जर शब्द प्रयोग आला तर तो वीरशैवांच्या संदर्भात आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आपल्याला असाच आश्चर्यचकित करणारा असतो, तो म्हणजे वीरशैवांमध्ये होणारी जी विवाह विधी आहेत. बसून लग्न लावलं जातं, तिथे कुठेही होम नसतो, सप्तपदी नसते, आणि त्याचं कारणच असं आहे की ज्या वेळेला तुम्ही कन्यादान करता तो एका अर्थाने पिता ज्या तऱ्हेनं मुलगी अर्पण करतो दुसऱ्याकडे देतो. वीरशैवांनी काय केले बघा, की वीरशैवांनी मुळामध्येच शिव आणि पार्वती यांच्यामध्ये भेद मानलेला नाही, किंबहुना शक्तीशिवाय शिव हा शव आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे दोघही समान पातळीवर आहेत, स्त्री आणि पुरुष. त्यामुळे बसून विवाह लावला जातो. तिथे पंचकलश हे पंचाचार्यांचं जे प्रतीक आहे, असे 5 कलश मानले जातात. त्याला 5 वर्ण म्हणजे वेगवेगळे त्यांचे, हिरवा आहे, पिवळा आहे, पांढरा आहे, लाल आहे, असे ते वर्ण तिथे असतात. आणि त्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला असं दिसेल की अत्यंत काय म्हणूया, डामडौल टाळून आणि सर्वांना सामावून घेत हा विवाह विधी देखील असतो. आपल्यासारखेच जे वेगवेगळे संस्कार असतात, संस्कार जीवावर केले जातात, पण दीक्षा विधी हा संस्कार खूप मोठा आहे, हे लक्षात घ्या. वीरशैवांच्या बाबतीमध्ये आणखी एक तुम्हाला असं दिसेल की या संप्रदायाने हे जग शिवस्वरूप मानलेलं आहे. म्हणूनच काय आहे की इथे 4 वर्ण असतील, 4 आश्रम असतील, स्त्री पुरुष असेल, यांच्यामध्ये समानता मानलेली आहे. कसलाही भेद न करता सगळ्यांना, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लिंग दीक्षा दिली जाते. आणि म्हणून या संप्रदायाचं एक नाव अतिवर्णाश्रमी धर्म असं आहे. आता अतिवर्णाश्रमी धर्म, की आपल्याला माहिती आहे की हिंदूंमध्ये संन्यास दीक्षा घेतल्यानंतर जाणव सुद्धा तोडून कुठल्याच तऱ्हेचा संपर्क हा ठेवायचा नसतो. इथे मात्र आपल्याला असं दिसेल की जे संन्यासी पुरुष आहेत ते सुद्धा आपली इष्टलिंगाची पूजा करू शकतात. आणि या अर्थाने असं म्हटलं जातं की आद्यशंकराचार्यांना चंद्रमौळीश्वर लिंग हे पहिले जे जगद्गुरु होते रेणुकाचार्य यांनी प्रदान केलेला आहे. तसे उल्लेख आपल्याला शंकराचार्य मठामध्ये तसे काही उल्लेख आणि तसे काही आधार मिळतात. त्यामुळे हा अतिवर्णाश्रमी धर्म जो आहे, हा अतिवर्णाश्रमी धर्मामध्ये जे 5 पीठ मी म्हटलं, ती 5 पीठे कशातून निर्माण झाली, तर बघा की जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भूत, तसंच वीरशैव काय मानतात की ज्या ज्या वेळेला धर्माला किंवा शिवभक्तीला ग्लानी येते आणि भक्ती क्षीण होते आणि अधर्माचं वर्चस्व वाटतं, त्यावेळेला भगवान शिवांच्या आज्ञेनुसार गणेश म्हणजेच शिवगण या पृथ्वीवर अवतार धारण करतात. आणि म्हणून ते असं म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भूतले तदा तदा अवतारो यम गणेशस्य महितले. आता काय केलं बघा की भगवान शिवांच्या आज्ञेनुसार इथे आपल्याला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं आश्वासन देतात की ज्या ज्या वेळेला असा अधर्म वाढेल त्या त्या वेळेला मी परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृता, साधूंचं सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना शासन करण्यासाठी मी अवतार घेईन. भगवान शिव त्याच्या पुढे किंवा हे सांप्रदायिक याच्या पुढे एक पाऊल टाकतात. शिवाला खूप त्याची जी वेगवेगळी कर्तव्य आहेत किंवा कृत्य, शिवकृत्य असं म्हटलं जातं, तिरोधान वगैरे 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 आपल्याला माहिती आहे, सर्जन अमुक तमुक, मी त्या खोलात जात नाही. परंतु शिवाला इतर काही महत्वाची कामं असल्यामुळे या मंडळींच्या मतानुसार शिवाचे जे गण आहेत, म्हणजे शिवाचे जे प्रमुख शिष्य जे आहेत, शिवगण जे आहेत, ते पृथ्वीवर अवतार धारण करतात. आणि त्यानुसार शिवाचे जे पंचमुख आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान, या 5 मुखांपासून शिवाचे 5 महत्वाचे गण, शिवगण हे प्रगट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे पहिले
पंचाचार्य आहेत, त्यांना म्हटलं जातं भगवतपाद, जगद्गुरु भगवतपाद रेणुकाचार्य. हे रेणुकाचार्य, आता वीरशैवांची अशी श्रद्धा आहे की प्रत्येक युगामध्ये शिवगण हे अवतार घेत असतात. त्यांना प्रत्येक युगात काय म्हणतात ते सांगत नाही. कलियुगामध्ये असं म्हटलं जातं की जगद्गुरु भगवतपाद रेणुकाचार्य हे रंभापुरी, रंभापुरी म्हणजे कर्नाटकामध्ये जे आहे, तिथल्या सोमेश्वर लिंगातून ते प्रगट झाले. आता गंमत अशी आहे की वीरशैवांच्या या प्रत्येक स्थानाला एक महत्वपूर्ण नाव आहे. तसं हे पहिलं जे पीठ आहे त्याला म्हटलं जातं वीरसिंहासन किंवा रंभापुरी. आता वीरसिंहासन का आहे तर आपल्याला असं दिसेल की माझा अभ्यास असं सांगतो की ह्या वीरत्व वृत्तीच्या लोकांनी, म्हणजे त्यांचे 5 महत्वाचे आचार आहेत, मी सांगणार आहे. त्यातला महत्वाचा पुन्हा उल्लेख करते, गणाचार म्हणून आहे. गणाचार याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला तुमच्या श्रद्धास्थानांना कोणी त्रास देत असेल, तुमचे श्रद्धास्थान उद्ध्वस्त करत असेल, तुमच्या धार्मिक क्षेत्रांना जर धक्का पोचवत असेल, तर अशा वेळेला सुरुवातीला समजून सांगावं. पण जर समजून सांगूनही उपद्रव देणारे मंडळींनी ऐकलं नाही तर प्रसंगी हातामध्ये शस्त्र धारण करून आपल्या श्रद्धेय ठिकाणांचं रक्षण करा. याला म्हणायचं गणाचार. गंमत अशी आहे बघा, ही गणाचाराची वृत्ती पुढे आपल्याला असं दिसेल की विसोबा खेचर नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. म्हणून मी म्हटलं ना की या संप्रदायावर बोलायला आपल्याला 10 तास सुद्धा कमी पडतील, इतकं तो सगळ्या संप्रदायांशी भारतातल्या गुंतलेला आहे. एकत्र अंतरंग नातं आहे की खेचर विसोबा किंवा विसोबा खेचर, जे आपल्याला माहिती आहे ते वारकरी संप्रदायाशी निगडीत, पण मुळामध्ये अधिक शोध घेतल्यानंतर असं लक्षात येतं की हे विसोबा खेचर हे वीरशैव परंपरेतल्या रंभापुरी पीठाशी संबंधित आहेत. ते औंढ्या नागनाथचे शिवाचार्य आहेत. आणि त्यामुळेच एक प्रयोग जाता जाता 1 मिनिटामध्ये सांगते की ज्या वेळेला नामदेवराय हे आपल्या गुरूंच्या शोधासाठी औंढ्या नागनाथला गेले, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की औंढ्या नागनाथला नामदेवरायांची आपल्या गुरूंशी झालेली जी भेट आहे ती कुठल्या अवस्थेत आहे की त्यांना वृद्ध व्यक्ती दिसली की जी शिवपिंडीवर पाय ठेवून झोपलेली. गंमत बघा की काळ कुठलाही असला तरी शिवपिंडीवर पाय ठेवून झोपणं हा जो एक जालिम प्रयोग आहे, आणि हा जालिम प्रयोग किती यशस्वी झाला बघा की खेचर विसोबांनी देवाविण ठाव रीता नाही, जगात तुम्ही कुठे गेला तर एकही अशी जागा नाहीये की ती परमेश्वर तिथे नाही, हे तर सुचवलंच. परंतु आपल्याला असं दिसेल की हे सुचवल्यामुळे ज्यांचा दिवस, ज्यांचा क्षण हा विठ्ठलाचं मुख पाहिल्याशिवाय जात नव्हता, ते नामदेवराय वयाच्या 54व्या वर्षी ज्ञानदेव माऊलींनी समाधी घेतल्यानंतर जिथून आक्रमकांच्या लाटा येत आहेत त्या वायव्य भारतापर्यंत गेले, पंजाब पर्यंत गेले, आणि त्यांनी तिथे देवाविण ठाव रीता नाही असं म्हणत जे जे सांगितलं, निर्गुण रामाची उपासना सांगितली. आणि त्यातून आपल्याला माहित आहे की नामदेवरायांना मानणारा अत्यंत एक वीर संप्रदाय हा उत्तरेकडे निर्माण झाला, तो म्हणजे सिख संप्रदाय. आणि सिख गुरु नानक देव आणि नामदेवराय आणि वीरशैव तत्वज्ञान याचे अनेक पुरावे आपल्याला गुरु ग्रंथ साहिब मध्ये मिळतात. तोही पुन्हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण लक्षात घ्या की वीरशैव संप्रदाय हा असा विसोबा नामदेव नानकदेवांच्या माध्यमातून उत्तरेकडे पोहोचला. नुसता पोहोचला असं नाही, तर वीरशैवांची जी पंचपीठ आहेत त्यातलं एक मी आता सांगितलं की जे आजच्या कर्नाटकामध्ये म्हणजे आंध्रामध्ये आहे खरं तर, ते म्हणजे कोल्लीपाकी किंवा रंभापुरी ज्याला म्हणून ओळखलं जातं. शिवाच्या वामदेव मुखापासून जे क्षेत्र निर्माण झालं, पीठ निर्माण झालं, उज्जैन पीठ असं त्याला म्हणतात. आणि हे जे भगवतपाद मरुळाराध्य हे या पीठाचे प्रमुख आचार्य, आणि हे खरं म्हणजे मुळामध्ये उज्जैनला होत, मध्य प्रदेशातल्या. पुढे काही काय म्हणूया आक्रमणांमुळे वगैरे काही काही अशी कारणं आहेत, ती सांगणं पण पुन्हा खूप आहे ती.
पण तिथून त्यांचे 60वे जे पीठाधीश आहेत ते निघाले मरुळ सिद्ध, आणि ते तिथून आजच्या कर्नाटकामध्ये याच नावाचं उज्जैन नावाचं पीठ हम्पीच्या जवळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर आहे की अशी म्हण आहे की हम्पीचं देऊळ बाहेरून बघावं आणि उज्जैन पीठ आतून बघावं, इतकं ते कलासक्त आणि अतिशय देखणं असं पीठ आहे. आणि या पीठाचा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पीठ किती जुनं आहे. तर साधारणतः इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये 10व्या शतकामध्ये असणारं हे जे पीठ आहे, 11वं पण नाहीये, ते 10वं असं हे जे पीठ आहे 10व्या शतकातलं. साखरखेर्डा विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तर आज तिथे तुम्हाला या पीठाच्या असलेली पट्टिका देखील आपल्याला शिलालेखासारखी शिलापट्टिका आपल्याला दिसेल. तिसरं जे पीठ आहे ते अर्थात श्रीशैल्य, आणि तो सगळा प्रदेश आपल्याला वेगवेगळ्या सिद्धयोग्यांमुळे माहिती आहे. आणि इथे असणारे जे पंडिताराध्य यांचं जे पीठ आहे त्या पीठाला, श्रीशैल्य पीठाला, वीरशैवांच्या शब्दामध्ये सूर्यसिंहासन असं म्हटलं जातं. नावं पण बघा सगळी लक्षात घ्या: वीरसिंहासन, धर्मसिंहासन, सूर्यसिंहासन. चौथं जे पीठ आहे, जे सर्वात प्राचीन पीठ मानलं जातं, ते आहे अर्थातच केदारपीठ. आज केदारनाथ आपल्याला माहितीये, केदार पीठाचं जे पीठ आहे त्याला वैराग्य सिंहासन असं म्हटलं जातं. आणि विशेष असं आहे की या केदारपीठाचा उल्लेख आपल्याला महाभारत कालातही मिळतो. श्रीकृष्णाची जी सून आहे, नाथसून आहे उषा, तिने आपल्या गुरूंना दिलेलं अनेक गावं दान दिलेली होती. उखामठ, उषामठ म्हणून अजून ते प्रसिद्ध आहे. आणि त्यांचं 5वं पीठ आहे ज्याला ज्ञानसिंहासन असं म्हटलं जातं, ते आहे जगद्गुरु विश्वाराध्यांचं वाराणसीला. आणि वाराणसीचं जे बनारस विश्व हिंदू विद्यापीठ आहे त्याला सुद्धा यांनी जागा दिलेली आहे. थोडक्यात काय दिसेल बघा तुम्हाला, की जेव्हा जेव्हा अधर्म निर्माण होतो त्यावेळेला शिवाचे हे सगळे गण येतात. याच्या जोडीलाच आणखी वीरशैवांमधली जी एक परंपरा आहे ती परंपरा आहे ती अर्थातच विरक्त परंपरा. आणि विरक्त परंपरेची सुरुवात महात्मा बसवेश्वरांपासून झाली असं मानलं जातं. या बसवेश्वरांच्या मतामध्ये आपल्याला असं दिसेल की कुठेही असं तुम्हाला खूप चुकीचं सांगितलं जातं की बसवेश्वरांनी आगमांच्या विरुद्ध बोलले, सगळे वेदांच्या विरुद्ध बोलले. पण आपल्याला प्रत्यक्ष ज्या वेळेला त्यांच्या कन्नड वचनांचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की असं काहीही झालेलं नाही. आपल्याला कन्नड वचनांमध्ये सुद्धा वेद उपनिषद यांचे उल्लेख येतात, त्यांचे संदर्भ येतात. फक्त कुठे तर त्यातलं कर्मकांड हे पंचाचार्य परंपरेतल्या आचार्यांनीही नाकारलेलं आहे. आणि बसवेश्वरांनी तर नाकारलेलं आहेच आहे. बसवेश्वर म्हटलं की आपल्याला पटकन अनुभव मंटपाची आठवण होते. भारतातलीच नव्हे तर जगातली पहिली आध्यात्मिक संसद आणि लोकशाहीचा पाया एका अर्थाने अनुभव मंटपाच्या रूपाने साकार झालेला दिसतो. याच्यामध्ये विविध जाती वर्णांची सगळी मंडळी होती आणि एक अतिशय वेगळा असा लढा या जातीभेदाविरुद्धचा पहिल्यांदा आपल्याला सक्रियपणे लढलेला दिसतो. विरक्त आणि पंचाचार्य परंपरेने या संपूर्ण वीरशैव परंपरेला अत्यंत समृद्ध केलेलं आहे. आणि ही समृद्धी आपल्याला केवळ पीठांच्या निर्मितीने दिसत नाही, तर या पंचपीठांच्या तुम्हाला असं दिसेल की भारतभर शाखा मठ आहेत. आजही ते नांदते आणि जागते आहेत आणि हजारो वर्षांची परंपरा या पीठांना. आता केवळ पंचपीठांमुळे हा वीरशैव संप्रदाय स्थिरावला का, तर आपल्याला माहितीये की एक कोणीतरी आपल्याला नेतृत्व करणारं लागतं. परंतु त्याच्या जोडीलाच वीरशैवांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये समाज सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष या दोन्ही बाजूंनी त्यांचा विकास व्हावा, त्यांचं उन्नयन व्हावं, याच्यासाठी काही महत्वाची आचारसंहिता राबवलेली दिसते. आता वीरशैवांनी काय केलं बघा, की आपल्या एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेला त्याला गुरु लिंग दीक्षा देतात, म्हणजे मुळामध्ये मला तळमळ पाहिजे माझा विकास होण्याची,
बघा, आधुनिक अंगाने सुद्धा आपल्याला याचा उलगडा करायला लागतो की मला काहीतरी मिळवायचंय. मला काय मिळवायचंय? तर मला लिंगांग सामरस्य मिळवायचं. मात्र मला ते असं मिळणार नाहीये. ती काही ऑर्डर केली आणि पटकन अलीकडच्या काळात स्विगी वगैरे यावी तशी स्थिती नाहीये. मग त्यांनी काय केलं की हे जर तुला मिळवायचं असेल तर पहिलं म्हणजे व्यक्ती म्हणून तू काही आचार धर्म पाळला पाहिजे. कोणता पाळला पाहिजे? तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की प्रत्येक संप्रदायी हा आपलं वेगळेपण दिसावं याच्यासाठी आग्रही असतो. वीरशैवांनी काय केलं? आपलं वेगळेपण दिसावं याच्यासाठी त्यांनी 8 पद्धतींचा, 8 गोष्टींचा वापर केला. यालाच म्हटलं जातं अष्टावरण. अष्ट आवरण. आवरण म्हणजे आपल्याला माहितीये की आपलं रक्षण करणारं रक्षा कवच कुठलं कुठलं आहे? तर 3 गोष्टी त्यांनी अतिशय पूजनीय मानल्या. गुरु, लिंग आणि जंग. गुरुमार्गी भारतातले सगळे संप्रदायांमध्ये गुरुला स्थान आहे, परंतु हा गुरुमार्गी संप्रदाय आहे. आणि गुरूंनी दिलेल्या दीक्षेशिवाय इथे तुम्ही वीरशैव म्हणून ओळखले जात नाही. त्यामुळे हा गुरुमार्गी असा संप्रदाय. गुरु आहे. लिंग म्हणजे अर्थातच इष्टलिंग, आणि त्या इष्टलिंगाचं सुद्धा खूप त्यांनी सूक्ष्म विवेचन केलंय. म्हणजे इष्टलिंगापासून महालिंगापर्यंत संपूर्ण जगाला सामावून घेणारं, की जे जग ज्याच्यापासून निर्माण होतं आणि ज्याच्यामध्ये विलीन होतं, अशा महालिंगापर्यंत वीरशैवांनी लिंग तत्वाचा विचार केलेला आहे. आता मघाशी म्हटल्याप्रमाणे इष्टलिंग गळ्यात धारण केलं, त्यामुळे वीरशैवांनी 2 गोष्टी साधल्या बघा. कुठल्या साधल्या? एक तर सुतक, आणि याचा मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यांनी त्याला दूर ठेवलं. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय तत्वज्ञान हे खूप चांगलं आहे, परंतु होतं कुठे की भक्त आणि देव यांच्यामध्ये जर मध्यस्थ आला ना तर धर्मक्षेत्रामध्ये गडबड होते. वीरशैवांचं जे कोणी अतिशय विचक्षण असे जे कोणी मार्गदर्शक आहेत, जे आचार्य आहेत, त्यांनी काय केलं की हा मधला मध्यस्थ नष्ट करायचा. कसा करायचा? तर तुम्ही गळ्यात लिंग धारण करता म्हणजे एका अर्थाने तुमच्या बरोबर तुमचा परमेश्वर आहे. तो परमेश्वर असल्यामुळे काय झालं की मधला मध्यस्थ नष्ट झाला, कर्मकांड नष्ट झाली, आणि मग हे सगळं तत्वज्ञान संस्कृत मध्ये असलेलं, कारण वीरशैवांनी संस्कृत मध्ये प्रचंड साहित्य रचना केलेली. ही सगळी साहित्य रचना सोप्या लोकभाषेमध्ये म्हणजे कन्नडमध्ये बसवेश्वर आणि अनुभव मंटपातल्या संतांनी आणली, आणि इकडे मराठीमध्ये मन्मथ माऊली कपिल धारबीड जवळचे यांची, ज्यांनी संजीवन समाधी ग्रहण केली, एकनाथकालीन वीरशैव संत आहेत, त्यांनी आणि वीरशैव संतांनी मराठीमध्ये आणली. तिकडे थोडीफार प्रमाणामध्ये उत्तरेमध्ये हिंदीमध्ये आणली गेली. आणि त्यामुळे काय झालं बघा की एकीकडे मध्यस्थ नष्ट झाला, पण त्याच्यापेक्षाही मला महत्वाचा फायदा असा वाटतो की ज्या वेळेला हिंदूंची देवालय उद्ध्वस्त करणाऱ्या अतिशय आक्रमक वृत्तीच्या अशा इस्लामचं आक्रमण हिंदुस्थानवर झालं, त्यावेळेला आपोआपच असं झालं की वीरशैवांनी लिंगच गळ्यात धारण केल्यामुळे जे बुद्धशिकन स्वतःला म्हणवणारे आहेत, जेवढे हिंदूंची मंदिरे फोडतील तेवढं त्यांचं मोठेपण वाढत जाणार आहे, त्या बुद्धशिकन वृत्तीला कुठेतरी आळा बसला. तिसरी गोष्ट काय झाली की या सगळ्या लिंगधारणेमुळे आपल्याला माहितीये की मन्मथ माऊली आणि हे एकनाथकालीन स्थिती सगळी आपल्याला सांगायला नको. अशा वेळेला हिंदू धर्म रक्षणासाठी जसे एकनाथ सरसावलेले आहेत, तसेच वीरशैव संत मन्मथ माऊलींनी भिवू नका, भिवू नका, आपुल्या स्वधर्मे जागा, आणि मी आलेलो आहे या पृथ्वी तलावर, मी आलेलो आहे. आता हे मी आलोय म्हणजे याचा अर्थ काय आहे की स्थावर लिंग तुम्ही उद्ध्वस्त करतात, पण आमच्या गळ्यातली इष्टलिंग काय करणार आहोत? आमच्या गळ्यातली इष्टलिंग उद्ध्वस्त करणं हे इतकं सोपं नाहीये. आणि जर त्यातूनही स्थावर लिंग उद्ध्वस्त करत असताना जरी आम्ही असं मानतोय सर्व खल्विदम ब्रह्म, सगळीकडे हे ब्रह्म आहे, लियते गम्यते येणं सर्व चराचरम असं लिंग जरी असलं तरी देखील त्याचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे स्थावर लिंगांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आमच्या हातामध्ये तलवार आहे, आमच्या हातामध्ये शस्त्र आहे, आम्ही शस्त्रसज्ज आहोत. आणि असं गणाचारी तत्वज्ञान असल्यामुळे आपोआपच असं झालं बघा. दुर्दैवाने याचा अभ्यास हा आपल्या परंपरेमध्ये फारसा झालेला नाही की वीरशैवांनी या संपूर्ण इस्लामी आक्रमणाच्या वेळी आपल्या आचार धर्मातून हिंदू धर्माचं रक्षण केलंय.
नुसतं असं केलं नाही तर गणाचार या तत्वामधून तुम्ही जर कधी काशीपीठात गेलात तर एखाद्या योद्ध्याला लाजवेल अशा वेशामध्ये असलेले गणाचारी असणारे ते तिथले सगळ्या पूर्व आचार्यांची परंपरा ही तुम्हाला फार महत्वाची आहे. दुसरी गोष्ट काय झाली बघा, की या सगळ्या पंचाचार्यांच्या संदर्भामध्ये एक शब्द असा असतो जनन. त्यांच्या बाबतीत जनन, जन्म हा शब्द कधीच तुम्हाला येणार नाही, जनन येणार नाही. तर एक शब्द प्रयोग होतो लिंगोद्भव. त्यांनी त्या लिंगामधून अतिशय प्रगल्भ अशा मनुष्यावतारामध्ये ते प्रगट झालेले आहे. कुठलाही म्हणजे बालरूपात वगैरे नाही, प्रगल्भ शिवयोगी रूपामध्ये ते प्रगट झालेले आहेत. त्याचा फायदा असा झाला की आम्हाला जे मार्गदर्शन करणार आहेत ते मुळातच इतके प्रगल्भ असल्यामुळे या संप्रदायाने अगदी दक्षिणेपासून ते नेपाळपर्यंत हिंदू धर्माची जी उसवू पाहणारी वीण आहे ना ती अशी बांधली. आणि हा योगायोग आहे का बघा, की उज्जैनला वीरशैव मठ असावेत, केदारपीठाला असावेत, वाराणसीला असावेत आणि 2 मठ दक्षिणेकडे आलेले. त्यामुळे एक लक्षात घ्या की एकीकडे श्रीशैल्य मठाच्यामुळे काय झालं की वीर श्रीशैल्य आणि हा सगळा परिसर जो तंत्र तांत्रिक साधकांशी संबंधित होता तिथे सुद्धा आपल्याला भक्तीचा प्रचार झालेला दिसतो. याचं कारण आहे की वीरशैवांचा हा जो मी सांगितलं की 6 पायऱ्यांनी वीरशैव असं मानतात की आपण परमेश्वराकडे जातो, आपण शिवाकडे जातो. आणि त्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या सुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे मगाशी अष्टावरणाने काय झालं, गुरुलिंग जंगम विभूती, त्याच्यानंतर रुद्राक्ष मंत्र शिवमंत्र आणि पादोदक आणि प्रसाद याच्यामुळे वैयक्तिक रक्षण झालं. तिसरीकडे समाज विकासासाठी त्यांनी पंचाचार मानले. 5 तऱ्हेने माणसाने वागलं पाहिजे. आता बघा हे पंचाचार जे आहेत हे काही केवळ वीरशैवांपुरते मर्यादित नाहीयेत. शिवाचार आहे की एकनिष्ठा असली पाहिजे. माझा जी उपास्य देवता असेल ती शिव आहे म्हणून ते शिवाचार म्हणतात. पण मी जर विठ्ठल भक्ती करत असेल तर तिथे एकनिष्ठता पाहिजे. म्हणजे जी माझी देवता आहे त्याच्यावर मी दृढ भावाने विश्वास ठेवला पाहिजे. दुसरं आहे ते लिंगाचार. जे जे मी करेल ना ते माझ्या उपास्य देवतेशी संबंधित असणारं करेल. मात्र हे नुसतं करून चालणार नाही. वीरशैवांनी सगळ्यात मोठा भर दिला तो सदाचार. आणि त्यांनी असं म्हटलं की सदाचार विना शंभू. सदाचार जर नसेल तर तुम्ही कितीही देवाला अर्पण करा, त्याचा जो विग्रह आहे तो कितीही नटवा थटवा दागदागिने अर्पण करा, पण महत्वाचं काय आहे, सदाचार महत्वाचा आहे. तीच चौथी गोष्ट त्यांनी महत्वाची मानली ती म्हणजे भृत्याचार. भृत्याचार याचा अर्थ आहे का, की आज आपल्याला माहितीये की आजची सगळी परिस्थिती ही अहंकारामुळे बदललेली. मी कोणीतरी मोठा आहे, मला याच्यात 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 वाटा पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे. पण हे काय म्हणताय की भृत्य भावाने, भृत्य म्हणजे सेवक, सेवक भावाने मी समाजाची सेवा करणं, शिव गणांची सज्जनांची सेवा करणं. आणि अर्थातच मगाशी म्हणाल्याप्रमाणे गणाचार, हा गणाचाराचं तर मजेशीर असं तुम्हाला सांगायला हरकत नाही. भारतातली पहिली महिला सेनापती ही वीरशैव संप्रदायामध्ये झाली, जिला अक्क नागम्मा असं म्हटलं जातं, महात्मा बसवेश्वरांची मोठी बहीण, की जिच्या नेतृत्वाखाली कल्याण क्रांतीच्या वेळेला 350 शस्त्रसज्ज स्त्रियांनी आपल्या या सगळ्या वचनांचं, वचन साहित्य जसं आपलं अभंग असतं तसं तिथे वचन, या वचन साहित्याचं संरक्षण केलं. मला वाटतं जगामध्ये हा एकमेव असा संप्रदाय आहे की ज्याने आपण निर्माण केलेल्या साहित्यासाठी हातामध्ये प्रसंगी शस्त्र घेऊन लढा दिलेला. त्यामुळे इथे तुम्हाला हा पंचाचार दिसेल. आता हे नुसतं करून चालणार नाही. म्हणजे काय झालं, माणूस म्हणून मी एकीकडे माझा अष्टावरणाच्या निमित्तानं विकास होतोय, दुसरीकडे पंचाचार होत असताना मी केवळ कर्मकांड करणारा होत नाही. नाहीतर मी अष्टप्रहर पूजा करतोय, अमुक करतोय तमुक करतोय आणि तरीही मला माझ्या त्या कर्मकांडाचा सुद्धा अहंकार जर झाला तर समाजाचा विकास होणार नाही. आणि म्हणून पंचाचार आले की ज्याच्यामुळे माझी साधना कशासाठी आहे, ही राष्ट्राय स्वहा, राष्ट्रासाठी. मला वैयक्तिक मोक्ष वगैरे जेव्हा शिवाशी मी लिंगांग सामरस्य साधेल तेव्हा साधेल, पण ते साधत असताना जे असं म्हटलं जातं की देह आणि देव याच्यामध्ये देश असतो, तसा हा देशाचं रक्षण करणं, राष्ट्राचं रक्षण करणं
हे माझ्या पंचाचाराचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट मी कोणाच्या माध्यमातून साधन करणार आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी 6 टप्पे मानले. हे 6 टप्पे कोणते, यालाच म्हटलं जातं षटस्थल सिद्धांत. षट 6 स्थल. स्थल हा वीरशैव म्हणजे स्थल म्हणजे नुसती पायरी या अर्थाने नाहीये. वीरशैव तत्वज्ञानामध्ये स्थल हा शब्द परशिव ब्रह्मवाचक म्हणून येतो, म्हणून तो अंगस्थल म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजेच लिंगस्थल. आणि त्यांच्या एकत्रीकरणातून मग 6, आता हे 6 पायऱ्या कोणत्या आहेत, त्या पायऱ्या सुद्धा बघा की माणसाचं म्हणजे मला जर सदाचार संपन्न समाज निर्माण करायचा असेल तर किती पायऱ्यांनी मी कसं गेलं पाहिजे, तो आधी मुळात भक्त असावा लागतो. म्हणून त्याला पहिलं स्थल आहे ते भक्त स्थल आहे. माहेश्वर स्थल, मी नुसती भक्ती करून चालणार नाही, माझ्या भक्तीमध्ये दृढता पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे आणि एक नियमितता पाहिजे. नंतर प्रसादी स्थल, जेव्हा मी हे सगळं करेल तेव्हा प्रत्येक गोष्ट, मग माझ्या वाट्याला सुख येवो दुःख येवो, तो शिवाचा प्रसाद म्हणून मी स्वीकारणं. शब्दशः प्रसाद तर आपण घेतोच, पण जे जे आहे, जे भगवद्गीतेमध्ये सांगितले, सुख दुःख आहे, सुख असो दुःख असू दे, जेव्हा मी स्थिर असतो त्यावेळेला तो योगी असतो. म्हणून जे जे वाट्याला आले ते सामंजस्यानं स्वीकारणं हा प्रसादी स्थल आहे. प्राणलिंगी स्थल, जेव्हा तुम्ही सुख दुःख विवर्जित होता तेव्हा आपोआपच एक संयमी आणि समतोल अशा समाजाची निर्मिती होते. त्यामुळे प्राणलिंगी स्थले. आणि नंतर आहे ते शरण स्थले. शरण सांप्रदायिक अर्थाने किंवा तात्विक अर्थाने त्या शिवाशी एकरूप होणारा एकनिष्ठ भक्त. पण मला असं वाटतं की जेव्हा वरती सगळे 4 पायऱ्या आपण पूर्ण केल्या, त्या शरण मी पूर्णपणे विनीत भावानी माझं ठरलेलं आहे, समाजाचं हित, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास, हे मी त्याला सर्वार्थानं राष्ट्र कल्याणाला मी समर्पित होणार आहे. म्हणून ते शरणस्थल असेल. आणि ऐक्यस्थल सांगायलाच नको, लिंगांग सामरस्य परमेश्वर भक्त, ते शेवटी भक्ताची इच्छा काय तर ऐक्य होणं. आज माझी इच्छा काय असेल, विकसित, आज विकसित झालेला आहे भारत, पण त्याचं कुठेतरी जगाच्या या सगळ्या नकाशावर तो एक अत्यंत सुजाण, समंजस, शांततापूर्ण जीवन जगणारं असं राष्ट्र म्हणून असणं, हे माझं काय असेल, माझं ऐक्यस्थल असेल. त्यामुळे बघा की मी जेव्हा हे केवळ बोलायचं वीरशैव संप्रदायाबद्दल बोलतीये म्हणून नाही, पण जेव्हा मी भारतातल्या अनेक धर्मसंप्रदायांचा अभ्यास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की जर आपल्याला एक धार्मिक मार्गाने किंवा धार्मिक अशा अर्थानेच म्हणते की आता काही मंडळी तुम्हाला असंही दिसेल की वीरशैव धर्म असा शब्द प्रयोग करतात. मग बाकीच्या लोकांनी अरे ते म्हणजे आम्ही स्वतंत्र धर्म आहे का, तर नाही. एक लक्षात घ्या की वीरशैव धर्म हा शब्द प्रयोग जरी आला तरी आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की प्रामुख्यानं मोगलांच्या आक्रमणानंतर आपण हिंदू धर्म हा शब्द वापरतो. मुळात सनातन किंवा वैदिक परंपरा असं म्हणतो. धर्म तो एक जाण्याचा मार्ग आहे आणि हा धर्म जगण्याची एक पद्धती कशी की जी सृष्टी आणि समष्टी यांना एकत्र घेऊन जाणारी आहे, निसर्गासह आहे, समाजासह आहे, अशी आचरण पद्धती की जी वेदांपासून ऋत या शब्दाने आपल्याकडे रू आला, ध्रुव आला, अशी धारण करणारी गती की जी समाजाला अतपासून अंतिम स्थळापर्यंत एका सुमार्गाने घेऊन जाणारी आहे. आणि त्यामुळे धर्म हा शब्द प्रयोग आपल्याकडे संप्रदायांनी देखील केलेला आहे. म्हणून बघा, वैष्णव धर्म, भागवत धर्म, तुकोबांच्या ह्याच्यातही हा वैष्णवांचा धर्म वगैरे म्हटलं जातं. याचा अर्थ असा नाहीये की धर्म म्हणजे वेगळं रिलिजन या अर्थाने नाही, धर्म म्हणजे तो मार्ग आहे. त्यामुळे वीरशैवांमध्ये सुद्धा कधी कधी बोलताना धर्म हा शब्द केला जातो, पण धर्म म्हणजे तो रिलिजन या अर्थाने नाही. कारण मुळात त्या अर्थाने भारतातला कुठलाच असा आपल्याला धर्म रिलिजन या अर्थाने येत नाही, कारण तिथे एकच एक व्यक्ती, एकच एक म्हणजे ग्रंथ असं दिसतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला हिंदू संहिता बिल मांडलेलं आहे, हिंदू कोड बिल आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या हिंदुत्वाच्या परिप्रेक्षातल्या सगळ्या ज्यांना आज धर्म म्हणून मान्यता आहे, रिलिजन म्हणून मान्यता आहे, त्या सगळ्यांचा समावेश हा हिंदू कोड बिलामध्ये केलाय. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी फक्त मुस्लिम, ख्रिश्चन
आणि पारशी यहुदी ही मंडळी वगळता सगळे भारतीय परिप्रेक्षात येणारी सगळी मंडळी ही हिंदूच मानलेली आहेत. आणि असं म्हटलंय की हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी आपण यापेक्षा कसे वेगळे आहोत ते सिद्ध करावं. त्यामुळे लक्षात ठेवा की चुकून असं होतं, बोलताना अनुयायी बोलतात की वीरशैव धर्म, पण वीरशैव धर्म या अर्थाने धर्म नाहीये, तो हिंदुत्वाच्या व्यापक परिप्रेक्षातली एक विचारधारा आहे, हे लक्षात घ्या. आणि ते जर केलं तर म्हणून वीरशैवांच्या संदर्भात एक खूप छान असा श्लोक आहे की वेदमार्ग विरोधेन विशिष्टाचार सिद्धये असन्मार्ग निरासाय प्रमोदाय विवेकिना. की वेदमार्गास बाधा न आणता, वेद विद जाणं नाही, ज्ञान परंपरेला बाधा न आणता शिवाचाराच्या सिद्धीसाठी. आता शिव ही जगत कल्याण करणारी आहे, त्या विश्वात्मक देवाचं रूप आहे, आणि म्हणून शिवाचाराच्या सिद्धीसाठी आणि अवैदिक मतांच्या निरासनासाठी. आता इथे पुन्हा तत्वज्ञानातला मी वैदिक अवैदिक म्हणत नाही, कारण त्या अर्थाने सुद्धा अत्तदीप भव म्हणणारे भगवान बुद्ध हे अवैदिक कधीच ठरू शकत नाही. किंबहुना नीट अभ्यास केला तर ते स्वतःला 24वे मी 24वा बुद्ध असं म्हणतात. याचा अर्थ आधीची परंपरा ते मानतात, भगवान महावीर म्हणतात, नानकदेव मानतात. त्यामुळे जी अवैदिक म्हणजे मी असं म्हणेल की जिथे जगातल्या लोकांचं अकल्याण करणारी वृत्ती आहे त्यांचा निराश करणं फार महत्वाचं आहे, आणि विद्वान लोकांच्या संतोषासाठी. कारण शेवटी बघा, सगळ्यात असंतुष्ट कोण असतं तर विद्वान असतं, आणि त्यांच्या संतोषासाठी या सिद्धांताची निर्मिती झाली असं भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्यांनी म्हटलेलं आहे, आणि अगस्त्य ऋषींना उपदेश करताना. त्यामुळे एक लक्षात घ्या की मला नेहमीच असं वाटतं की जर आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, कारण शिव हा लोकशाहीचा आद्य उद्गत आहे, स्त्री समानता आहे तिथे, इच्छा स्वातंत्र्य वगैरे वगैरे, सर्जनशीलता, सगळी सगळी ते आठवून बघा. म्हणून तुम्हाला असं दिसेल की कालिदास असेल, अभिनव गुप्त असेल, की तुम्हाला शैव परंपरेतली ही सगळी सर्जक मंडळी ही दिसत आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्यांनी लोकशाहीला जर आपल्याला दृढ करायचं असेल, आपल्याला जर संविधानाचं खरं रक्षण करायचं असेल, तर या संप्रदायाचा एक साक्षेपानं आणि तटस्थपणे अभ्यास होणं गरजेचं आहे. तत्वज्ञानाची परिभाषा तर असतेच, प्रत्येक जण आपण असं स्वतःची आयडेंटिटी जपत असतो. वीरशैवांनी देखील स्वतःची आयडेंटिटी जपायला पाहिजे. कुठली भस्म धारणा असेल, इष्टलिंग धारणा असेल, आणि ते जसे वारकऱ्यांचं टिळा असेल, टाळ असतील, मुद्रा असतील. त्यामुळे बघा की या सगळ्या संप्रदायांनी बाह्य भूषण आहेत, सांप्रदायिक भूषण आहेत, ती धारण करावी. पण त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्या भारतीय संप्रदायांचा मुख्य उद्देश आहे तो हा असेतू हिमाचल जो आहे, एखाद्या विशाल खंडासारखा असणारा हा जो देश आहे, तो मला एकत्र आणला पाहिजे. त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ देत, पण मनभेद निर्माण होऊ नयेत, याच्यासाठी सजग असलं पाहिजे. आणि ती सजगता ही वीरशैव संप्रदायामध्ये अधिक दिसते. म्हणून मला असं वाटतं की वेदांमधला कर्मकांड बाजूला करायचे, स्थावर लिंगांमधलं बाह्योपचार जे अति आहेत ते दूर करून सर्वसामान्यांना प्रेमाने जर जवळ घेतलं, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण सामाजिक समरसता म्हणतो, की ती सामाजिक समरसता जातीभेदांपलीकडे जाऊन जे थोडे तथाकथित उच्चवर्णीय मानले गेलेले आहेत, तथाकथित वरच्या स्तरावर लोक आहेत, त्यांनी थोडस खाली वाकलं पाहिजे, त्यांनी इतरांना समजावून घेतलं पाहिजे. आणि हे समजावून घेण्याचे हे मार्ग अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल आहे. हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की ज्या संप्रदायामधून महात्मा बसवेश्वरांसारखा संपूर्ण जगाला जातीभेद विरहित अशा वृत्तीचा पुरस्कार करणारी आध्यात्मिक संसद निर्माण करणारा महापुरुष निर्माण झाला, त्या संप्रदायाला मुळात समजून घेणं हे फार गरजेचं आहे. हे समजून घेण्याची संधी आपण मला दिली, त्याच्याबद्दल मी दातार सर, सकल संत विचार मंच आणि संध्याताई सगळ्यांचीच अतिशय आभारी आहे. धन्यवाद.